छानपैकी मस्त असा झोपाळा बनवला आणि टेरेसवर एवढी गजबज झाली होती ना, सगळीकडे पसाराच पसारा झाला होता. त्याच्यासाठी निर्णय घेतला की मस्तपैकी छान असं लोखंडाचं स्टँड बनावं आणि मस्त छान आपलं टेरेस गार्डन तयार होईल. मग असं आमचं चाललंय टेरेसवरचं. आणि मी आज नवीन वस्तू काय घेतली ती ब्लॉगमध्ये शेअर केली, ती कंटिन्यू बघत राहा. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज छान मस्त अशी टेरेसवर सुंदर सुरुवात झालेली आहे आमच्या टेरेस गार्डनची. मला वाटलं पण नव्हतं आम्ही हे असं झोपाळा वगैरे टेरेसवर बनवणार किंवा छान मस्त कुंड्या वगैरे ठेवायला असं स्टँड वगैरे करायचं असं मला वाटत पण नव्हतं कधी. पण हे अचानक हे आमच्याकडून असे कामं होतात आणि हे चाललंय. हे मटेरियल खूप दिवसापासून खाली पडलं होतं, गंज पकडायला लागलं होतं त्याला. तर म्हणले चला नाही का काहीतरी टेरेसवर त्याचा उपयोग झाला पाहिजे असं चाललंय. मग कुंड्या वगैरे ठेवण्यासाठी स्टँड वगैरे बनवून घेतले मस्त छान साईडला असे नाही का भिंतीच्या कडीनं माप वगैरे घेऊन असं हे स्टँड बनवले. तर छानपैकी ह्याच्यावर कुंड्या बकेटी आपल्याला झाडं वगैरे टेरेसवर जे साईडला जो कचरा झाला होता, गजबज झाली होती, सगळा पसारा झाला होता टेरेसवर, तर ते व्यवस्थित छानपैकी एका साईडनी कुंड्या वगैरे ठेवता येतील. आपले झाडं किचन गार्डन वगैरे मस्तपैकी त्याच्यावर सगळं व्यवस्थित बसल. मग त्याच्यामुळे असं हे स्टँड वगैरे बनवून घेतलं. आणि हे प्रज्वलचं चाललं होतं वरती, त्याला बघायचं होतं काय आहे याच्यावरती. तर चाललंय शिडीवर येतोय उतरतोय खाली, हे त्याचे कामं चाललेत असे प्रज्वलचे. आणि ह्या दादांचं चाललं होतं झोपाळा बनवायचं. छानपैकी मस्त झोपाळा बनवत होते. आमच्या तर लक्षात पण नव्हतं. आणि ते टेरेसवर एवढा ते म्हणजे पसारा झाला होता ना सगळीकडे, त्याच्यामुळे ते स्टँड पण करायचे होते. आणि त्यांच्या नंतर दादाच्या लक्षात पण आलं झोपाळा पण बनवून देतो आहे सगळं नाही का. तर झोपाळा पण बनवतात म्हणून आम्ही म्हणलो ठीक आहे बनवा. मस्त बघा किती वांगे आलेत, असे 1-1.5 किलो वांगे असतील बघा. हे काय सगळे काढलेच नाही, 4-5च घेतले होते भाजीसाठी. म्हणलं ताजे ताजे तोडून नेता येते जेव्हा आपल्याला भाजी करायची का तेव्हा, त्याच्यामुळं मी नाही काढले. असं मग झोपाळ्याला कलर वगैरे देऊन चाललाय. आणि झोपाळा आपला साधा सिंपलच केला. हाच जर विकत घ्यायचा असेल तर ह्याचा रेट काय माहीत नाही, पण खूप महाग भेटेल. आपल्या घरच्या घरी हे मटेरियल पडलेलं होतं, त्याच्यात छानसा असा झोपाळा तयार झालाय. आणि स्टँड पण बनवून झालेत साईडला एका भिंतीच्या कडेला. आणि आपण जागा पण सगळी उपयोगात येऊ शकते नाही का. ते बकेटी वगैरे सगळं टेरेसवर पसारा झाला होता ना, तो पसारा खूप कमी होईल आता आणि व्यवस्थित सुटसुटीत सगळीकडे होईल. मी टेरेस गार्डन खूप जणांचं बघितलं होतं यूट्यूबला वगैरे त्याला. तर मला असं बघायची पण मला कधी वाटलंच नव्हतं की आपण पण असं टेरेसवर करू शकतो म्हणून नाही का. ह्या सगळं आमच्याकडं अचानकच सगळं काय काय गोष्टी घडतात ते मनात पण नसतं. असं नंतर मग कुत्रे वगैरे कुणी जर वरती आलं अचानक तर तिकडं जाऊ नये नाही का. भाज्या वगैरे लावल्या तिकडं जाऊ नये म्हणून असं एक छोटंसं गेट पण बनवलं, त्याला छानशी कडी वगैरे करून दिली. हे सगळा पसारा आता व्यवस्थित छान कुंड्या वगैरे घेऊन झाडं वगैरे व्यवस्थित लावायला लागतील. बघा किती पसारा झाला ह्या टेरेसवर. इतकं आभाळ आलं होतं ना, पाऊस पण येतोय, पाऊस आला तर कमीच नाही आणि आभाळ तर खूपच आहे. असं आला. प्रज्वल दुसऱ्या दिवशीचा आहे बघा. हे 2 दिवसाचं घेतलेलं आहे मी व्हिडिओ शूट करून. आणि हे प्रज्वल बसलाय झोका खेळत मस्तपैकी. आणि मी पण चहा घेऊन आले होते त्या दादांना, तर मग मी पण बसले झोक्यामध्ये. मस्त छान वाटतंय असं नाही का, काहीतरी वरती आल्याच्या नंतर फ्रेश असं कधीतरी थकून आलं बसलं गार्डन वगैरे झाल्यावर खूप छान वाटेल. अजून प्रज्वलचं चालला होता अभ्यास. टीचरांनी क्वेश्चन आन्सर लर्न करायला दिले होते, तर चाललं होतं त्याचं. यांना गप्पा मारतोय, अभ्यास करतोय आणि त्याला छान वाटत होतं. मला आता रोजच येऊन बसायचं वरती, झाडांकडे पण लक्ष द्यायचं, पाणी वगैरे टाकायचं आणि झोका खेळत बसायचं मस्त. संध्याकाळी पण खूप छान वातावरण, म्हणजे वरती नाही का चूल वगैरे मांडली ना अजूनच छान वाटेल. मी ते छायाताईचं ब्लॉग बघत असते. मला खूप दिवसापासून अशी इच्छा होती की नाही का चुलीची
चूल मांडावी, वरती स्वयंपाक बनावा. बघूया आता चुलीचं कधी काय होईल. तर सध्याची तर झाली तयारी चालू थोडीफार, नाही का. असं झोपाळा वगैरे त्यांचा पण सेम असा झोपाळा आहे, साईडनी झाडं वगैरे आहेत. आम्हाला त्यांचं टेरेस खूप आवडतं. मी त्यांचा प्रत्येक ब्लॉग बघत असते आणि खूप छान स्वभाव त्यांचा आणि काही भरपूर काही शिकण्यासारखं आहे त्यांच्या ब्लॉगमधून, म्हणून त्यांचे मी ब्लॉग कंटिन्यू बघत असते. जसे ब्लॉग येतील तसे ना, असं तसंच नाही का थोडं थोडं त्यांच्या टेरेससारखंच आमच्या टेरेसवर थोडी तयारी चालली आहे. म्हणजे नाही का त्यांनी पण असे स्टँड वगैरे बनवले. ती ही बघा जुनी मशीनमध्ये किती कचरा झाला होता ना, उंदरांनी सगळा कचरा त्याच्यात नेऊन ठेवला आहे. त्याच्यामुळे ही नवीन मशीन घ्यावी लागली, नाहीतर मग घ्यायची गरज नव्हती. आतापर्यंत 9 वर्ष झालं काहीच झालं नव्हतं, कसलाच प्रॉब्लेम आला नव्हता मशीनला. पण आता पहिली जी वॉशिंग मशीन होती ना, ती नीट करायला पण परवडत नव्हती. एवढी उंदरांनी वायरी तोडली ना, उंदरांनी खूप खराब केला ह्या वर्षी. आणि खालून पत्रा तिचा चढल्यामुळे नाही का पाण्याने, त्याच्यामुळं त्याच्यात उंदराला जागा झाली आतमध्ये जायला. त्याच्यामुळे उंदरांनी सगळी वाट लावली त्या मशीनची. आणि मग ती रिपेरिंग करण्यापेक्षा ही नवीनच मशीन घरी आणली. आता ती पहिली तिकडच्या म्हणजे गॅलरीमध्ये होती आणि ही इकडं ठेवली. म्हणलं नकोच, तिकडं खूप उंदर आहेत. मग त्या पलीकडच्या साईडच्या गॅलरीमध्ये झाडं वगैरे जास्त आहेत ना, त्याच्यामुळे उंदरं आतमध्ये येतात झाडावरून चढून नाही का गॅलरीत वगैरे. तर म्हणलं दुसऱ्या गॅलरीमध्ये ठेवू हिला, म्हणजे इकडं कमी, इकडं दिसतच नाहीत कधी उंदरं, पण तिकडच्या गॅलरीमध्ये असतात. झाडं खूप आहेत ना तिकडं, त्याच्यामुळे तिकडून लगेच त्यांना चढून वरती येता येते. मग ही मशीन आणली इकडच्या गॅलरीमध्ये आणि हे चाललंय. आणले की लगेच ओपनिंग करायला प्रज्वलला तर दमच नाही. प्रज्वलला तर माहीतच नव्हतं ही मशीन घेतलेली. आणि ही लगेच मग बघत होता कलर कसा आहे काय आहे ते बघायचं होतं त्याला, म्हणून स्कूलमधून आला, मित्र पण घेऊन आला होता घरी. आणि हे चाललं असं, हे असा कलर आहे. पहिल्या मशीनचा व्हाईट कलर होता आणि हिचा ग्रे कलर आहे. आणि हे प्रज्वलच्या मित्राची बहीण वगैरे सगळेच आले होते, टी व्ही बघत बसलेले होते. पण ती घाबरत होती प्रज्वलच्या पप्पाला. तिला वाटायचं काका आता नवीनच दिसत होते ना, त्याच्यामुळे ती जातच नव्हती. फोटो वगैरे काढू म्हणलं, चला उभा राहा थोडी वेळ. तर अशी घाबरत साईडलाच उभं राहिली. खूप छान आहे आणि क्यूट आहे. हुशार तर एवढी ना, खूपच हुशार आहे. एक दिवस क्लास बुडवत नाही. 3 वर्षाची 3.5 वर्षाचीच आहे. ही मशीनचा असा कलर आहे, छान आहे कलर. पहिला व्हाईट होता आणि ग्रे कलर आहे. मस्त. ही पहिली 8 किलोची होती आणि ही 7 किलोची, 1 किलो कमी आहे, पण छान आहे. लिक्विड टाकायचं आहे धुण्यासाठी, सुगंधसाठी कम्फर्ट, डेटॉल, सॉफ्टनर असं टाकता येईल. ठीक आहे, जसं आवश्यक असेल तसं टाकायचं कपड्यानुसार. नंतर आपण लावून घेऊ. त्यानंतर पॉवर ऑन केल्यानंतर जर कॉटनचे कपडे असतील तर कॉटनला सेट केले आपण आणि फक्त स्टार्ट करायचं आहे. एवढं जरी केलं, हे स्टार्ट केलं तर आपलं मशीन, आपले कॉटनचे कपडे असतील तर धुवून दिलं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रोग्राम दिला आहे कॉटन प्लसमध्ये मोठे पडदे असतील, हेवी कपडे असतील, असे कपडे तुम्ही इथं घेऊ शकता. त्यानंतर तिसरा प्रोग्राम आहे मिक्स फॅब्रिकमध्ये डेलीचे कपडे, ज्याच्यामध्ये जीन्स, कॉटन किंवा कुठल्याही प्रकारे सगळं मिक्स कपडे तुम्ही इथं धुवू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे क्विक 30, 30 मिनिटाचा प्रोग्राम आहे. 30 मिनिटामध्ये तुम्हाला कपडे धुवून मिळतील. ठीक आहे. म्हणजे 1-2 कपडे असतील किंवा अगदी स्वच्छ असतील तर पण हे करायला लागतं का 30 मिनिटं? नाही, ऐका, मी प्रत्येकाचं वेगवेगळं सांगतो. ठीक आहे. तर मिक्स फॅब्रिक फक्त मिक्स फॅब्रिकसाठी आहे. त्यानंतर जर दुसरा प्रोग्राम लावायचा आहे तर क्विक 30 लावायचा आहे तुम्हाला. जर लवकर पाहिजे असेल तर क्विक 30 प्रोग्राम लावला तर कपडे धुवून लवकर मिळतील. त्यानंतर ॲलर्जी केअर आहे. ॲलर्जी केअरमध्ये ज्या कपड्यांना इन्फेक्शन आहे किंवा हॉस्पिटलचे कपडे आहेत, की कुणाला इन्फेक्शन असेल असे कपडे तुम्ही ॲलर्जी केअरमध्ये टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर रिन्स आणि स्पिन आहे. जर काही कपड्यांना पाण्यातून काढून सुकायचं असेल किंवा नवीन कपडे असेल तर रिन्स आणि स्पिन करायचं आहे. त्यानंतर टप क्लीन आहे. हा मेंटेनन्सचा प्रकार आहे. टप क्लीन करताना आतमध्ये जी काही घाण असते, धागे दोरे केस हे असतात, ते काढण्यासाठी टप क्लीन करणं गरजेचं असेल. टप क्लीन करण्याच्या आधी पहिला आजचे कपडे धुवून घ्यायचे. कपडे धुवून झाले की मशीन बंद करायचं वरनं. समजा हा बंद केला आहे, बंद झाल्यानंतर ना हा जो रबर आहे, हा रबर कपड्यांनी साफ करायचा. ठीक आहे. हा रबर रोज साफ केला तरी छान आहे. त्यानंतर हे लावून घ्यायचं. त्याच्यानंतर हा जो फिल्टर आहे, हा फिल्टरसुद्धा कपड्यांनी ब्रशनी साफ करायचा. हा फिल्टर काढायचा बाहेर. त्याच्यामध्ये सेफ्टी पिन, कॉईन जे काय असेल ते याच्यामध्ये येऊन ठेवायचं. त्याला असं बाहेर काढायचं, ब्रशनी साफ करायचा. ब्रशनी साफ झाला की व्यवस्थित लावून द्यायचं. ठीक आहे. हा व्यवस्थित लावून घ्यायचा. हा लावला व्यवस्थित. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सर्व व्यवस्थित लावल्यानंतर एक डिस्केलिंग पावडर येतं याचीचं, ते पूर्ण पॅकेट याच्यामध्ये तिन्ही याच्यामध्ये टाकायचं. इकडे जास्त टाकायचं, इकडे थोडं टाकायचं. लावून घ्यायचं. मग पॉवर ऑन करायचं आपलं
आणि इथे टब क्लीनला सिलेक्ट करायचा आणि स्टार्ट करायचा. क्लीन करायसाठी हा, पावडर क्लीन वेगळं असतं करण्यासाठी हां दाखवतो मी तुम्हाला ते पावडर. टब क्लीन पावडर एक सजी टाकायची आणि साफ करायचं. हे साफ झालं की मशीन दुसऱ्या दिवशी वापरायची, त्या दिवशी मशीन वापरायची नाही. ठीक आहे. टब क्लीन झाल्यानंतर हे 1.5-2 तास स्वतःला क्लीन करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर जेवढं शक्य होईल तेवढा डोअर ओपन करून ठेवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ओपन कधी करून ठेवायचं? साफ झाल्यानंतर. ठीक आहे. आपलं काम कधी झालं तर थोडा वेळ ओपन ठेवायचं. जर उंदीर असेल तर मग उंदीर आहेत ओपन ना, नसतं. उंदरामुळे तर पहिले मशीन खराब झाली. नाही, मग तिथं काळजी घेणं गरजेचं आहे तुम्हाला उंदीर असेल तर. ठीक आहे. तर उंदरांचं रॅडबॅट वगैरे मिळत नाही तुम्हाला. त्यानंतर डेलिकेट आहे. डेलिकेटमध्ये डिझाईन केलेले कपडे, एम्ब्रॉयडरी केले कपडे, तर आणखी काय म्हणू शकता आपण साड्या वगैरे असे कपडे तुम्ही इथं डेलिकेटमध्ये धुवू शकता, नाजूक कपडे. त्यानंतर आहे हाताने विणलेले कपडे असेल, स्वेटर असेल असे कपडे इथं धुवायचे आहे. त्यानंतर ॲक्टिव्ह स्पोर्टचे कपडे असेल, शूज असेल असे कपडे तुम्हाला इथे धुवायचे आहे. तर जसं आवश्यक असेल तसं सिलेक्ट करा आणि फक्त स्टार्ट करा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला तुमचे कपडे धुवून मिळतील. बाकी काही करण्याची आवश्यकता नाही. इथं स्टार्ट करायचं. हे स्टार्ट करतो नाही. ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला थोडेफार चेंजेस हवे तर तुम्ही चेंजेस करू शकता. जसं की टायमर कसं लावायचं? टायमिंग टायमर लावायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही प्रोग्राम सेट केला आहे, स्टार्ट केलं आहे, जेवढे कपडे असतील त्यानुसार ते स्वतः कपडे धुवून मिक्स लोडमध्ये किती मिनिटं चालत असतं? एका तासाच्या वरच चालू. 1 तास, 1.5 तास, 2 तास असं जेवढे जास्त कपडे तेवढं जास्त टाईम. ठीक आहे. जर तुम्ही मिक्स फॅब्रिक कपडे लावले आणि कदाचित तुम्हाला असं वाटलं की गरम पाण्यात धुवायचे तर तुम्ही इंटेन्सिव्ह टेम्परेचर सेट करू शकता. टेम्परेचरला कोल्ड म्हणजे थंड पाण्यात धुवली, गरम पाणी 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 60 डिग्री असं एवढं पाणी गरम करतं. तर तुम्हाला गरम पाण्याची आवश्यकता वाटली तर तिथून सिलेक्ट करा आणि स्टार्ट करा. जर तुम्हाला ऑटोमॅटिक गरम पाणी होणार का? ऑटोमॅटिक गरम पाणी म्हणा, आतमध्ये हीटर आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर असं वाटतंय की याच्यामध्ये ना तुम्हाला डिले लावायचा आहे तर तुम्ही इथे डिले लावू शकता. तुमच्याकडे वेळ नाही आहे तर जेवढ्या तासानंतर कपडे धुवून पाहिजे तेवढे तास सिलेक्ट करा. 3 तास, 4 तास, 5 तास. तर आपल्याला जेवढे तास पाहिजे तेवढे सिलेक्ट केले आणि स्टार्ट केले मशीन. तर आता मी 14 तास लावले तर 14 तासानंतर कपडे धुवून येईल तुम्हाला. तर असं तुम्ही 19 तासापर्यंत लावू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर दिले इथं खाली प्री वॉश दिले. जर कपडे खूप घाण असतील तर त्याला 3 सेकंद होल्ड करायचा. तो प्री वॉशवरती कपडे धुवून देईल तुम्हाला. म्हणजे पहिल्यांदा कपड्यांना धुवेल, भिजत घालेल आणि मग परत धुवायला लागेल. तर त्याला प्री वॉश म्हटलं आहे. त्याला 3 सेकंद होल्ड करायचं. ठीक आहे. हा मधला सिम्बॉल ऑन होतो. ठीक आहे. त्याला 3 सेकंद होल्ड केलं तर सिम्बॉल ऑन होतो. हा सिम्बॉल ऑन झाला. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला असं सिम्बॉल ऑन वाटतं झालं काय? तो 2 वेळा धुवेल असा अर्थ आहे त्याचा. ठीक आहे. त्यानंतर जर कपड्यांवरती खूप घट्ट डाग असतील तर तुम्ही इंटेन्सिव्ह सिलेक्ट करा. इंटेन्सिव्हसाठी हा 3 सेकंड होल्ड केला तर हा मधला सिम्बॉल ऑन होईल. ठीक आहे. हा मधला सिम्बॉल ऑन झाला. ह्याच्यामध्ये जर कपड्यांवरती घट्ट डाग असतील तर ते धुवून निघतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रिन्स. जर तुम्हाला ते पाणी एक्स्ट्रा पाण्यातून काढायचं असेल, जास्त पाणी घ्यायचं असेल तर रिन्स प्लस सिलेक्ट करा. हा प्रोग्राम ऑन झाला आहे तर त्याप्रमाणे तो जास्त पाणी घेऊन कपड्यांना धुवून देईल. तर हे करण्याची आवश्यकता नाही. जर वाटत असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे नॉर्मली तुम्ही प्रोग्राम ऑन करा, पॉवर ऑन करायचा, कपडे टाकायचे, डिटर्जंट टाकायचं, लावून घ्यायचं, प्रोग्राम सेट करायचा आणि स्टार्ट करायचा. ओके. एवढं केलं तर कंपनीतर्फेच येतात आपल्याला माहिती वगैरे सांगायला, व्यवस्थित नाही का सेटिंग वगैरे करून द्यायला त्याची. तर खूप छान माहिती सांगत होते दादा. त्यांचं कामच व्यवस्थित छानपैकी समजून सांगायचं आपल्याला आणि नाही समजलं तरी परत परत विचारू शकतात हे कसं आहे काय नाही का. तर त्याच्यासाठी व्यवस्थित छान माहिती सांगत होते आणि म्हणजे रेकॉर्ड पण करून घेऊ शकता तुम्ही. कारण की तुम्हाला कधी नाही समजलं तर आपण रेकॉर्डिंग बघून व्यवस्थित म्हणजे आपल्याला समजेल नाही का. असं काही लक्षात राहत नाही. एवढे फास्ट सांगतात ना त्याच्यामुळे आपल्या लक्षातून जातं. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग केलं ना कधी पण बघू शकतात म्हणून रेकॉर्ड करून घेतलंय. 5 वर्षात जर वॉरंटी घेतली तर वॉरंटी घ्यायला काय? हां, वॉरंटी घ्यायला तुम्हाला पैसे द्यावे लागतील. ठीक आहे. तर पैसे आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि आज आम्ही बनवलेला टेरेसवर गार्डनचा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.